नमस्कार. मी सौ विनया अरुण तिडके, वडूज, सातारा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं सनविवी समूहातर्फे स्वागत करते. मंडळी, तुम्हाला माहीतच आहे, सनविवी हा फेसबुक ग्रुप 2016 पासून फेसबुकवर कार्यरत आहे आणि वेळोवेळी असंख्य ऑनलाईन उपक्रम राबवत असतो. यात आपल्या विचारांना चालना देणारे अनेक उपक्रम असतात. तसेच या उपक्रमांमधून अनेक सदस्य जोडण्याचे आणि या सदस्यांना यथाशक्ती यथामती मदत करण्याचे कार्य हा समूह करत असतो. याच अंतर्गत गेली 4 वर्ष ऑनलाईन उपक्रम नवरात्रमध्ये आपण घेत असतो. याचाच एक भाग म्हणून ह्या वर्षी सुद्धा आपण एक ऑनलाईन उपक्रम राबवत आहोत. त्यामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांची माहिती देणार आहोत. आज आम्ही तुमच्या समोर आपल्याला स्वरांच्या राज्यात नेणाऱ्या महिलांची म्हणजेच गायिकांची माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. एक महत्त्वाचा मुद्दा इथे नमूद करू इच्छिते, तो म्हणजे व्हिडिओ सादर करणाऱ्या सदस्या या आपल्या समूहातीलच आहेत आणि कोणीही व्हिडिओ बनवण्यामध्ये प्रोफेशनल नाहीत. त्यामुळे जर काही चूक झाली असेल तर ती मोठ्या मनाने समजून घ्या. आमचा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडला असेल अशी खात्री आहे. या उपक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळली आहे श्रद्धा सौदीकर आणि आरुषी दाते यांनी. सहभागी सदस्य आहेत रेवती सौदीकर, स्वाती रानडे गानू, वर्षा जोशी, विनया तिडके, अंजली फाटक आणि मानसी कुलकर्णी. धन्यवाद. नमस्कार, मी वर्षा जोशी. सनविवी या फेसबुक समूहाच्या नवरात्र उपक्रमात मला उमगलेली ती या सदरात आज मी गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची माहिती देणार आहे. मूळचे कारवारचे पण मुंबईत स्थायिक असलेल्या एका कलासक्त सारस्वत ब्राह्मण कुटुंबात आजच्या चतुरस्र गायिका, ज्यांना पद्मश्री किताबाने गौरवले गेले अशा गोड आणि माझ्या अत्यंत आवडत्या गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा जन्म 7 जुलै 1962 रोजी मुंबईमध्ये झाला. वडील शंकर फेणाणी हे व्यावसायिक चित्रकार आणि संगीताचे विशेष प्रेमी, तर आई शैलजा फेणाणी या निष्णात हस्तकला कौशल्यकार. मोठी बहीण उषा फेणाणी या उत्तम व्यक्तिचित्रणकार आणि अभिजात संगीतप्रेमी. पद्मजाताईंना संगीताचे प्राथमिक धडे त्यांनीच दिले. पद्मजाताईंचं प्राथमिक शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयातून, तर महाविद्यालयीन शिक्षण हे रुपारेल व सोमय्या महाविद्यालयातून मायक्रोबायोलॉजी या विषयातून झालं. वडिलांचे मित्र सुप्रसिद्ध सतारवादक अब्दुल हलीम जाफर खां यांनी छोट्या पद्मजाचे गाणे ऐकले आणि तिला शास्त्रीय संगीत शिकण्याचा सल्ला दिला. वयाच्या 14व्या वर्षी मुंबई दूरदर्शनच्या किलबिल या कार्यक्रमातून त्या प्रथम गायल्या. वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 1980 साली एकाच वर्षात 25 निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रत्येक स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवण्याचा त्यांनी विक्रम केला. वास्तविक पाहता तोपर्यंत शास्त्रीय संगीताचे रीतसर शिक्षणही त्यांचे सुरू झाले नव्हते. सी रामचंद्र, जयदेव आणि एस एन त्रिपाठी यांसारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शक असलेल्या परीक्षकांकडून 1980 साली सूर सिंगारचा SD बर्मन पुरस्कार त्यांना मिळाला. उत्तर भारतीय रागसंगीतातील सुप्रसिद्ध गायक पंडित जसराज यांच्या त्या गंडाबंध शागीर झाल्या. तिथेच खऱ्या अर्थाने त्यांचे रीतसर शास्त्रीय संगीत शिक्षण सुरू झाले. तिथे शिकत असतानाच पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्याही त्या शिष्या झाल्या. पुढे 5-6 वर्ष सुप्रसिद्ध सारंगी वादक पंडित राम नारायण यांच्याकडे त्यांनी शिक्षण घेतले. दूरदर्शनवरचे त्यांचे पहिले स्वतंत्र सादरीकरण म्हणजे शब्दांच्या पलीकडले या कार्यक्रमातील 1981 सालचे अनिल मोहिल यांनी संगीतबद्ध केलेले आणि गीतकार शांताराम नांदगावकर यांचे धुंद मंद अशीच सांज उतरली हे गीत. पुढे 1984 साली निवडुंग या चित्रपटासाठी माझं खूप आवडतं गाणं
केव्हा तरी पहाटे आणि लवलव करी पात ही 2 गाणी पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी पद्मजाताईंच्या आवाजात ध्वनिमुद्रित केली. गाण्यातील शब्दांचा नेमका अर्थ रसिक श्रोत्यांपर्यंत पोचवण्याची ताकद पद्मजाताईंच्या सुरेल आवाजात आहे हे त्यांचं कुठलंही गाणं ऐकलं तरी सहज कळून येतं. शास्त्रीय संगीताप्रमाणेच त्यांनी गझल, भावगीतं, चित्रपटगीतं, भक्तिगीतं या प्रांतातही मुसाफिरी केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी, बंगाली, गुजराती, उर्दू, पंजाबी, कन्नड इत्यादी भाषातली गाणी गायली आहेत. त्यांना त्यांच्या गायनाच्या अनेक ध्वनिफिती आणि गीतसंच निघाले आहेत. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके आणि वंदनीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे गायन असलेला गीत नया गाता. त्यांना संगीतबद्धही पद्मजाताईंनीच केलं आहे. माजी पंतप्रधान VP सिंग यांच्या गद्य रचनाही आणि त्यांना चाली देण्याचं कामही पद्मजाताईंनी केलं आहे. विशेष म्हणजे या गीतसंचाच्या उत्पन्नाची रक्कम मानधन म्हणून न घेता त्यांनी सर्व रक्कम पंतप्रधान आपदग्रस्त निधीला दिली. यातून त्यांची सामाजिक बांधिलकीची जाणीवही दिसून येते. यानंतर ही शुभ्र फुलांची ज्वाला, रंग बावरा श्रावण, घर नाचले नाचले या 3 गीतसंचात मराठीतील दिग्गज कवींच्या कविता म्हणजे कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांताबाई शेळके, शंकर रामाणी, सुरेश भट, कवी ग्रेस यांच्या कविता आहेत. इथे मला एक आठवण सांगायला आवडेल की महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यावेळेला एक जाहिरात यायची ह्या कॅसेट्सची. तर त्यातलं ते कुपन काढून जवळच्याच कॅसेटच्या दुकानात नेलं तर कन्सेशन रेटमध्ये कॅसेट मिळायची. तर तसं मी नेलं होतं आणि मला रंग बावरा श्रावण ही ध्वनिगीत मी कन्सेशनमध्ये मिळवली होती. आणि तसंच एक वर्ष आमच्या इथल्या गणेशोत्सवामध्ये गाण्याच्या स्पर्धेत मला 2रा क्रमांक मिळाला आणि अगदी अनपेक्षितरित्या त्याचं बक्षीस म्हणून मला त्यांचीच ही शुभ्र फुलांची ज्वाला ही कॅसेट बक्षीस म्हणून मिळाली होती. मराठी गझल, हे गगना, हे स्पर्श चांदण्याचे आणि मेघारे हे गीतसंच देखील त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. दाग, जिगर, अहमद फराज यांच्या गझलांचा संच असून रंग हा सुफी शैलीतील हिंदी गीतांचा संचही त्यांचा प्रसिद्ध झाला आहे. भारतात आणि परदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. मंगलदीप, भक्तिरंग, महफिल एक गझल, तेरे सूर और मेरे गीत असे विविधरंगी कार्यक्रम त्या सादर करीत असतात. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावसरगम या कार्यक्रमातही त्या गात असत. अशा ह्या गुणी गायिकेला 2001 साली पद्मश्री हा पुरस्कार मिळाला. 1985 साली मिया तानसेन पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. 1988 साली भारत निर्माण पुरस्कार, 1985 साली आदर्श नागरिक पुरस्कार, 2000 साली माणिक वर्मा पुरस्कार तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी खुद्द कुसुमाग्रजांनी त्यांना स्वरचंद्रिका म्हणून संबोधले आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या सगुण निर्गुण या सदरात त्यांनी त्यांचा सांगीतिक प्रवास आणि त्यातील अनुभव अतिशय सुंदर रीतीने शब्दबद्ध केले आहेत. 1988 साली अभियंता सुनील जोगळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या आणि आज पावेतो त्यांचा सांगीतिक प्रवास असाच सुरेलपणे सुरू आहे. धन्यवाद. नमस्कार, मी स्वाती रानडे कानू. मी गायिका या विभागात पार्वती बाऊल या लोकगीत गायिकेबद्दल बोलणार आहे. त्यांच्याबद्दल बोलण्याआधी बाऊल या बंगाली लोकगीत प्रकाराबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. प्राचीन काळापासून बंगालमधला हा भक्तिसंगीताचा प्रवाह आहे. हे संगीत गाणाऱ्या पंथालाही बाऊल असं म्हटलं जातं. खेडोपाड्यात सहज उपलब्ध साधनातून वाद्य बनवून ईश्वरभक्तीने झपाटलेले फकीर हा संगीत प्रकार सादर करतात. साधारणतः 18व्या शतकाच्या शेवटी समाजाने या पंथाची दखल घ्यायला सुरुवात केली आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी या पंथाची जगाला ओळख करून दिली. एका हातात एकतारी, कमरेला ताल वाजवण्यासाठी तबला डग्ग्यामधील डग्ग्यासारखी डुग्गी हे तालवाद्य आणि पायात घुंगरू बांधलेले हे भक्त दोन्ही वाद्ये वाजवत गात गात नाचूही लागतात. संस्कृत भाषेतील वातुल म्हणजे वेडा या शब्दावरून बाऊल हा शब्द आला असावा असं मानलं जातं.
भक्तीच्या उन्मादाने उड्या मारत, कधी उंच पट्टीत भावविभोर होऊन गाणाऱ्या या वेड्या भक्तांना बाऊल असं म्हणतात. कधी देवाची आळवणी, कधी समाजाला शिकवण, कधी लोकांच्या डोळ्यात ते अंजन घालतात. बंगालमधील संत श्री चैतन्य महाप्रभू यांनी नामसंकीर्तनाचं महत्त्व सांगणारं शिक्षाष्टकम हे स्तोत्र रचलं. त्याच्या आधारे त्यांच्या अनुयायांनी बंगाली भाषेत जी गाणी रचली तीच सुरुवातीची बाऊल गीतं होत. बौद्ध विचारांचा ह्याच्यावर प्रभाव दिसतो. तसंच असल्यामुळे पाली भाषेत तसंच पर्शियन भाषेत बा आल नावाचे फिरस्ते गायक होते. ते भारतात आल्यावर सुफी विचारांचाही याच्यावर प्रभाव दिसतो. मी पूर्वी नारायणपेठेत राहत होते त्यावेळी पहाटेच्या वेळी ताल देत छान सुरात गात नाचत आत्ममग्न अशी बरीच लोक जाताना मला दिसत असत. तेव्हा यांना बाऊल म्हटलं जातं असं मला कळलं. त्यानंतर मला या लोकगीत प्रकार आणि गायकांबद्दल कुतूहल वाटू लागलं आणि मी पार्वती बाऊल यांचा अनुभव मासिकात सुद्धा एक लेख वाचला आणि त्याच्यानंतर त्या मला अजून जवळच्या वाटू लागल्या. इतर गायिकांप्रमाणेच या गायिकेने मात्र जगभरात हा गीतप्रकार पोचवला. मौसमी पॅरियल म्हणजेच आपल्या पार्वती बाऊल यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1976 साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वडील भारतीय रेल्वेत कार्यरत होते, अभियंता म्हणून होते आणि त्यांना शास्त्रीय संगीताची आवड होती आणि म्हणून ते त्यांना मैफिलीला घेऊन जात असत. त्याच्याचमुळे मौसमीने सुद्धा म्हणजेच पार्वती बाऊल यांनी संगीताचेही धडे घेतले, कथकही शिकलं. तसंच शांतिनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठात कला विद्यालयातून दृश्य कलाकार म्हणून प्रशिक्षण घेतलं. शांतिनिकेतनच्या कॅम्पसकडे जाणाऱ्या जाणाऱ्या आगगाडीत त्यांना फुलमाला दशी भेटल्या. फुलमाला आणि भिपद तरण दास यांच्याकडे त्या संगीत शिकू लागल्या. अनेक बाऊल आश्रमांनाही त्यांनी भेट दिली. बांकुरा येथे 80 वर्षीय बाऊल गायक सनातनदास बाऊल यांचं सादरीकरण पाहून त्यांच्या आश्रमात त्या गेल्या. 15 दिवस दीक्षा घेतली. हे त्यांचे पहिले गुरु. त्यांच्याबरोबर 7 वर्ष प्रवास करत स्वरसाथ देत बाऊल गाणी, बाऊल वादन, नृत्य त्या शिकल्या. गुरु आज्ञेने नंतर शशांक गोसाई बाऊल यांच्याकडे त्या गेल्या. पण 97 वर्षाच्या या बाऊल भक्ताला मात्र स्त्री शिष्येला शिकवण्याबद्दल थोडीशी शंका होती, कारण ते संकोच करत होते. म्हणून त्यांनी पार्वती देवींची समर्पणाची परीक्षा घेतली. उर्वरित आयुष्यात म्हणजे 3 वर्षात त्यांनी बाऊल परंपरेतील असंख्य गाणी आणि बारकावे शिकवले. 1995 स्वतंत्र सुरुवात केल्यावर पार्वती केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथे स्थानिक आध्यात्मिक नाट्यपरंपरा जाणून घ्यायला गेल्या. तिथल्या पारंपरिक कठपुतली कलाकार रवी गोपालन नायर यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्याशी काही वर्षांनी त्यांनी विवाह देखील केला. नाटकातले ग्रोटोवस्की तंत्र शिकल्यानंतर अमेरिकेच्या व्हर्मोंटमधल्या ब्रेड आणि पपेट थिएटरमध्ये निर्माते पीटर शुमन यांच्याकडे त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ बाऊल परंपरेला समर्पित करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक बाऊल काव्य, स्वतःचे दोहे याद्वारे गाणी सादर करू लागल्या. त्या गेल्या 15 वर्षांपासून तिरुवनंतपुरम इथे राहत असून तिथूनच जवळच्या नेडुमानगड इथे एकल बाऊल संगीत कलरी नावाची संगीत गुरुकुल म्हणजे शाळा चालवतात. आपल्या प्रवासाविषयीचे बाऊल परंपरेतील सॉंग्स ऑफ द ग्रेट सोल हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. यात केवळ पुरुष गायकांची परंपरा असलेल्या ग्रामीण भागातच भरभराट झालेल्या बाऊल परंपरेतील एका शिक्षित महिलेचा प्रवास त्यांनी शब्दबद्ध केला आहे. त्यांनी 2017 राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पार्वती बाऊल यांच्यासारखंच झपाटून प्रत्येक स्त्री जगते
पण प्रवाहाविरुद्ध आणि परमेश्वर प्रेमासाठी आगळा मार्ग निवडणाऱ्या फारच कमी. पार्वती बाऊल यांना त्रिवार वंदन. धन्यवाद. नमस्कार, मी सौ विनया अरुण तिडके, वडूज, सातारा. सन विवी या फेसबुक समूहातर्फे नवरात्र निमित्त आयोजित मला उमगलेली ती या उपक्रमाअंतर्गत गायिका यात देवकीताई पंडित यांची माहिती मी आपल्याला देणार आहे. देवकी सुधाकर पंडित यांचा जन्म 6 मार्च 1965 ला मुंबईत झाला. त्यांचे शिक्षणही मुंबईत झाले. त्यांची गाण्याची साधना लहानपणापासूनच सुरू झाली. त्यांच्या आई उषा पंडित या मान्यवर गायिका असल्याने गाण्याचे सुरुवातीचे संस्कार त्यांनीच केले. त्यामुळे वयाच्या 2ऱ्या वर्षापासून घरातूनच त्यांना संगीताचे धडे गिरवता आले. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स सादर केला. 1977 मध्ये वयाच्या 12व्या वर्षी एका अल्बमसाठी बालगीत गायले. त्यानंतर 1986 मध्ये अर्धांगी सिनेमासाठी गायलेल्या त्यांच्या पहिल्या पार्श्वगायनासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला. संगीत क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी केसरबाई केरकर शिष्यवृत्ती 2दा मिळवणाऱ्या त्या एकमेव विद्यार्थिनी आहेत. वयाच्या 10व्या वर्षी त्या वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे शिकू लागल्या. नंतर जितेंद्र अभिषेकी व किशोरीताई आमोणकर यांचेकडे पुढील गायनाचे शिक्षण घेतले. अजूनही 2003 सालापर्यंत त्या बबनराव हळदणकर यांच्याकडे गाणे शिकतच होत्या. संगीत म्हणजे साधना. संगीत हा समुद्र आहे व त्यातला एक एक थेंब गोळा करत जायचं असं त्यांना वाटतं. सुरेश भट यांच्या रंगुनी रंगात साऱ्या या कवितेला हृदयनाथ मंगेशकरांनी लावलेली चालही देवकीताईंनी गायली आहे. आभाळमाया, हसरते, रामायण, वादळवाट, अवघाची संसार अशा अनेक सिरियल्सची टायटल गाणी गाऊन त्या घराघरात पोहोचल्या. ही गाणी देवकीताईंच्या आवाजात सुरेल आणि सुमधुर वाटतातच. या टायटल गाण्यांचे शब्द व चाल सुंदर होतीच, परंतु सुरांनी देवकीताईंनी त्यात जीव ओतला. अल्पावधीतच ती गाणी रसिकांच्या तोंडात रुळली. रामरक्षा, स्तोत्रे अनेक रागामध्ये गायले असून अनेक अल्बमसाठी सुद्धा त्यांनी गायन केले आहे. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीही गाजवल्या आहेत. झी मराठीवरील सारेगमप या कार्यक्रमात त्यांनी परीक्षकाची भूमिकाही केली होती. सावली, अर्धांगी अशा मराठी चित्रपटांसाठी गीत गायनाचे पुरस्कार त्यांना मिळालेत. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचे 3 पुरस्कार सन 1986, 2001 आणि 2002 साली प्राप्त झाले. तसेच अल्फा गौरव पुरस्कार व मेवाती घराणा अवॉर्ड, आदित्य बिर्ला कलाकिरण पुरस्कार आणि राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते इंडियन म्युझिक अकादमीचे यंग माएस्ट्रो अवॉर्डही त्यांना मिळाले आहे. धन्यवाद. मी अंजली फाटक सनविवी या फेसबुक समूहातर्फे नवरात्रानिमित्त आयोजित मला उमगलेली ती या उपक्रमांतर्गत मी गायिका आशा भोसले यांच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 साली सांगली जिल्ह्यात एका छोट्या गावात झाला. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर एक अभिनेता आणि गायक होते. त्यामुळे आशा यांची लहान वयातच संगीताची ओळख झाली. वयाच्या 9व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये गेले. भोसले आणि त्यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चित्रपटांमध्ये गाणे व अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यांनी माझा बाळ या मराठी चित्रपटातून गायनाची सुरुवात केली.
त्यांनी गोकुळचा राजा या मराठी चित्रपटात पार्श्वगायन केले. त्यानंतर आशा भोसले यांनी हजारो मराठी चित्रपट संगीत भावगीतं गायलेली आहेत. त्यांना हिंदी चित्रपटातही अनेक गाणी गायली आहेत, पण त्या काळात हिंदी चित्रपटात संगीतांवर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणं अवघड होते. त्यामुळे त्यांना स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. त्यावेळी त्यांच्यावर मुलांची जबाबदारी होती, स्वतःच्या आयुष्यातील अडचणी होत्या. यांचा सामना करत करत त्यांनी आव्हान स्वीकारलं आणि त्या स्वबळावर आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवली. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या मराठी संगीत नाटकातील नाटक संगीतही आशा भोसले यांच्या आवाजात नोंदली गेली आहेत. त्यांना 1962 साली मानिनी या मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला. नंतर काला बाजार, लाजवंती, 9-2-11, चलती का नाम गाडी या अशा अनेक चित्रपटात त्यांनी आवाजात अजरामर त्यांचे चित्रपट झालेले आहेत. नंतर दम मारो दम, दिल चीज क्या है, मेरा कुछ सामान अशा अनेक गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तरुण आहे रात्र अजूनी, जीव लगा राहिले दूर माझे घर, हे सगळं. नंतर फुलले रे क्षण माझे अशा अनेक मराठी गीतांची त्यांची यादी प्रचंड आहे. आशा भोसले या मंचावर एक उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्यांना स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणाऱ्या एक परिपूर्ण गृहिणी पण आहेत. त्या क्रिकेटच्या दर्दी रसिक आहेत आणि भारतीय नागरिक आहेत. क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, सन्मान मिळवणी, पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणे त्यांना वडिलांचा अभिमान आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुना काळ प्रचंड होता, कष्ट धडपड होती, भरपूर होती, पण तरी त्यांनी त्यांचं यश संपादन केलेलं आहे. अशा माझ्या या आवडत्या आशा भोसले यांचा मला खूप अभिमान आहे. या माझ्या खूप अतिशय आवडत्या गायिका आहेत.